की माझ्या मुलाला लोक समाजात काय म्हणतील, माझ्या मुलीला समाजात काय म्हणतील. आतल्यात तुम्हाला सांगत असते की तू चुकलाय, तू चुकलाय, तू चुकलाय. मग हळूहळू ही भावना अशी असते की चूक तुझीच होती, तुझ्यामुळे सगळं बिघडलं, तुझ्यामुळे सगळ्या गोष्टी घडल्या. मग जाणवतं तशी गिल्ट ही भावना दिसत नाही आणि जाणवत पण नाही आणि ती पटकन ओळखायला येत नाही. माझी काहीही चुकी नसताना माझ्यावर सगळा ब्लेम आला आहे किंवा मी ती गोष्ट केलेली आहे असं समजून प्रत्येक व्यक्ती त्या घटनेमधनं जात असतो. की मुलं रडत नाही, जेंडर बायस पण असतात काही काही कंडिशनिंग त्या गिल्टमध्ये की मुलांना अरे तू मुलीसारखा रडू नको. आम्ही काय केलं आहे, सॅक्रिफाईस केलेलं आहे. कोणी ना कोणी तुम्हाला सॅक्रिफाईसचे धडे देऊन पुढे नेतं. असं तुम्हाला सांगितलेलं असतं की कशाला नाही म्हणायचं, करून बघ ना एकदा, ट्राय करायला काय जातं. नमस्कार मंडळी, मी तृप्ती येवले तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते द ट्रू डीप टॉक या आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये. मंडळी, मला सांगा, तुम्हाला असं कधी वाटतं का हो की आपण कधीच काही चुकीचं केलं नाहीये किंवा कधीच कोणाचंच काही वाकडं केलं नाहीये, तरी पण मनात एखादी गोष्ट टोचत राहते किंवा सतत असं वाटत राहतं की आपण काहीतरी चुकलोय किंवा हे करायलाच नको होतं किंवा आपण हे काच केलं. अशा सगळ्या गोष्टींचा आपण विचार करतो आणि ह्याचं ओझं वाहून नेतो आणि ह्याच गोष्टीला आपण म्हणतो गिल्ट येतोय किंवा अपराधीपणासारखं वाटतंय. आणि ह्याच सगळ्या गोष्टींचा आज आपण विचार करणार आहोत, या गोष्टींवरती गप्पा मारणार आहोत आपल्या आजच्या गेस्ट सोबत, डॉक्टर अर्पिता कथाने. चला तर मग गप्पांना सुरुवात करूयात. नमस्कार मॅम, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या पॉडकास्ट चॅनलवर. नमस्कार आणि थँक्स फॉर इन्व्हायटिंग मी अगेन. तर आज आपण एकदम वेगळ्याच विषयावरती गप्पा मारणार आहोत, म्हणजे एखाद्या भावनेला घेऊन आपण आज चर्चा करणार आहोत. सहसा यावरती कधी बोललंच जात नाही किंवा आपण ओव्हर थिंकिंग करतो, बाकी सगळ्या गोष्टी होतात. गिल्ट नक्की काय आहे ह्याचा आपण विचारच करत नाही. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? तर काय होतं ना की गिल्ट म्हणजे काय, ते इंटरनल असेसमेंट सिस्टीम आहे ही आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअलची ही वेगवेगळी असते. असं गरजेचं नाही की एखाद्या गोष्टीचा एखाद्याला गिल्ट येतो म्हणजे अपराधीपणाची भावना निर्माण होते, ती प्रत्येकाला सेम इंटेन्सिटीने होईल असं गरजेचं नाही. मे बी 4 जण एका घटनेमध्ये सोबत असले तरी पण प्रत्येकाचं त्याच्यावर रिॲक्ट होण्याची पद्धत, त्याच्यावर त्याचे विचार मांडण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. तर इन शॉर्ट जर सांगायचं झालं तर अपराधीपणाची भावना ही पूर्णपणे व्यक्तिपरत्वे ही भिन्न भिन्न असते. एखाद्या व्यक्तीला त्या घटनेविषयी तो काय इंटरप्रिट करतो, म्हणजे त्याची लँग्वेज काय आहे त्या घटनेला समजून घेण्यामागे, याच्यावरती पूर्ण इंटेन्सिटी डिफाईन होते. तर अपराधीपणाची भावना ही कायम कुठल्या ना कुठल्या कारणाने तुम्हाला येत असते. मग मी असं बोलायला नको होतं, मी असं का केलं, मी ती अपॉर्च्युनिटी नव्हती सोडायला पाहिजे, मी त्याला हो का म्हटलं, मी त्याला नाही का म्हटलं. अशा अनेक गोष्टींमधनं या अपराधीपणाच्या भावना कायम तुमच्यासोबत येत असतात. आपल्याला जर कधीच वाईट वाटलं नसतं तर मग आपण क्रूर बनत गेलो असतो का? काय वाटतं याच्यातून तुम्हाला? ॲब्सोल्युटली. म्हणजे गिल्ट ही एक ड्युएल पर्सनॅलिटी प्रेझेंट करते. याला 2 डायमेन्शन आहेत. गिल्टमध्ये काय होतं, गिल्ट पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे का किंवा पूर्णपणे निगेटिव्ह आहे का, आपण जर डिफाईन करू शकत नाही. डिफाईन कधी होतं की त्याचं नंतर काय रेप्लिकेशन येतं किंवा कुठल्या गोष्टीमध्ये ते परावर्तित होतं, याच्यावरून आपण सांगू शकतो की गिल्ट आता कुठल्या डायमेन्शनला जातं आहे किंवा ओव्हरकम करतं आहे. याच्यामध्ये काय होतं ना, कधी-कधी या भावना पूर्णपणे निगेटिव्ह साईडला जातात, की एखाद्या गिल्टमध्ये आपण इतकं अडकतो, इतक्या अपराधीपणामध्ये जातो, की माझी काहीही चुकी नसताना माझ्यावर सगळा ब्लेम आला आहे किंवा मी ती गोष्ट केलेली आहे, असं समजून प्रत्येक व्यक्ती त्या घटनेमधनं जात असतो. आणि ही घटना फक्त त्या वेळेपुरती संबंधित नसते. ती घटना लाईफ लाँग कॅरी ऑन करत असतो. मग याच्यामध्ये काय होतं ना, की जसं आता आपण म्हटलं, की ही घटना जर एखादी गोष्ट माझ्यासोबत घडली आहे, मग त्या घटनेमध्ये माझा किती हातभार होता, मी काय कॉन्ट्रीब्यूट त्याच्यामध्ये केलं, खरंच मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड होती की नाही, पण तरीसुद्धा माझं नाव त्याच्यामध्ये गुंफलं गेलं असेल किंवा मला मनातून वाटतंय की हे झालंय. मग अशा वेळेस काय होतं ना, की ती भावना प्रकट व्हायला सुरुवात होते आणि आतल्या आत ही एक्सटर्नल फिलिंगपेक्षा ही इंटरनल फिलिंग खूप आहे, की लोकांना पटकन कळत नाही. लोकांसाठी ते नॉर्मल सीन असतो, पण आतल्या
आत आपल्याला कळत असतं की काहीतरी हे रोजच्या दैनंदिन जीवनातलं नाही आहे, काहीतरी वेगळं घडतंय. मग अशा वेळेस ती भावना आतल्यात तुम्हाला सांगत असते की तू चुकलाय, तू चुकलाय, तू चुकलाय. मग हळूहळू ही भावना अशी असते की चूक तुझीच होती, तुझ्यामुळे सगळं बिघडलं, तुझ्यामुळे सगळ्या गोष्टी घडल्या. मग ही भावना जसं आपण एखादी गोष्ट जर मला भीती वाटत आहे, एखाद्या गोष्टीची दडपण येत आहे किंवा अपराधीपणाची भावना माझ्या मनामध्ये जागृत झाली, तर ती भावना जर मी चांगल्या पद्धतीने त्याला टर्न नाही केलं तर नंतर त्याचं स्ट्रेसमध्ये रूपांतर होतं. बरोबर. आता चांगल्या पद्धतीने कसं करायचं? सपोज मला आता एखादी स्ट्रेस आला आहे किंवा मला अपराधीपणाची भावना तर प्रकर्षाने जाणवते आणि मला हे रिअलाईज पण झालं आहे की मला ही भावना सातत्याने वाटत आहे. तर काय होतं की त्या गोष्टीला मी पुढे कसं बघते? मग त्या गिल्टला घेऊन मी जगते आहे की त्याच्यावर काहीतरी मी उपाय शोधला आहे माझा. उदाहरण सांगते. एक डॉक्टर आहेत आणि त्या त्यांचं संध्याकाळचं क्लिनिक, सकाळचं क्लिनिक. आता संध्याकाळच्या क्लिनिकला ते निघालेत त्यांच्या वेळेनुसार आणि थोडा अंधार पडलेला होता आणि ते घरून निघाले. त्यांना रस्त्यामध्ये थोडी गर्दी दिसली. त्यांना वाटलं काहीतरी ॲक्सिडेंट वगैरे झालेला असेल. ते तिथे थांबले, गाडी बाजूला लावली, थांबले आणि जाऊन बघितलं, पण अंधार इतका होता की नेमकं कोण पडलंय ते काही त्यांना दिसलं नाही. पण तिथे जो मॉब जमला होता त्याच्यातल्या एकाने ते त्यांना सांगितलं की हां, ॲक्सिडेंट झालेला आहे आणि ॲम्ब्युलन्स बोलवलेली आहे, ॲम्ब्युलन्स येत आहे. मग ॲज अ बिईंग अ डॉक्टर यांना असं लक्षात आलं की हां, ॲम्ब्युलन्स येत आहे, दॅट मीन्स की आत्ता याची काळजी घ्यायला ॲम्ब्युलन्स आहे आणि ही विल बी इन द सेफ प्लेस. आणि ते मग ॲम्ब्युलन्स येईपर्यंत थांबले आणि जशी ॲम्ब्युलन्स येताना दिसली हे तिथनं निघून गेले. हे त्यांच्या क्लिनिकजवळ जेव्हा पोहोचतात तेव्हा त्यांच्या वाईफचा कॉल येतो आणि ते सांगतात की तुम्ही लगेच परत या, बाबांचा ॲक्सिडेंट झाला आहे. आणि हां, आणि हे तिथनं तसेच परत येतात. येताना पूर्ण वेळ विचार असतो की तेच माझे बाबा असतील का? जिथे ॲक्सिडेंट झाला होता ती घटना माझ्या घरची होती का? आणि त्या विचारात ते घरी येतात आणि मिसेसला घेऊन दवाखान्यात पोहोचतात आणि त्यांना लक्षात येतं की ही घटना तीच होती जी माझ्या डोळ्यासमोर घडली. पण मी तिथे थांबू शकलो नाही आणि त्या इंजुरीमध्ये त्यांचे बाबा 2 दिवस कोमामध्ये असतात आणि तिसऱ्या दिवशी ते त्यांचा मृत्यू होतो. पण या सगळ्या घटनेमध्ये असं होतं, त्याचा आता 2 बाजू असू शकतात की कायम तो गिल्ट मनात धरून ठेवायचा की मी माझ्या बाबांना वाचू शकलो नाही. आहे तो गिल्ट, कारण बिईंग अ डॉक्टर मी माझी रिस्पॉन्सिबिलिटी होती, मी कोणालाही वाचू शकलो असतो. त्या क्षणाला ॲटलिस्ट फर्स्ट एड देऊ शकलो असतो. असं काही त्यांच्या मनात येतं. पण याचं दुसरं रूपांतर त्यांनी कुठे केलं? आत्ता जिथे कुठे एखादा रस्त्यावर ॲक्सिडेंट दिसला तर हे स्वतः तिथे गाडी घेऊन आधी थांबवतात. पॉझिटिव्ह वेने पूर्ण पॉझिटिव्ह वेने घेतला आहे आणि थांबतात. पूर्ण त्याला जे काही आहे ते बघतात. तो सेफ आहे का? नंतर मग तो आता गाडीमध्ये बसण्याच्या स्टेजपर्यंत आलेला आहे का? इथपर्यंत त्याची काळजी घेण्याची मी स्वतः त्यांना ड्राईव्ह करताना आणि भरपूर ठिकाणी असं थांबताना बघितलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचे इम्प्लिकेशन चांगले आणि वाईट होतात. म्हणून जर भीती नसती तर मे बी आपण खूप क्रूर बनलो असतो. बरोबर. आणि भीती आहे म्हणून आपण त्याला थोडं पॉझिटिव्ह वेनी इम्प्रूव्ह करायचा सुद्धा प्रयत्न करू शकतो. बरोबर. शेवटी तुम्ही तुमच्या भावनेचा कशा पद्धतीने बरोबर. उपयोग करताय, म्हणजे निगेटिव्हली का पॉझिटिव्हली घेऊन जातात ते सुद्धा महत्त्वाचं. इम्पॉर्टंट. ॲक्च्युली कारण खूप जणांना आपण गिल्ट करतोय किंवा आपण गिल्टचे शिकार होतोय हे सुद्धा लक्षात येत नाही. मग तुम्ही बघितलं असेल की खूप जणांना असं असतं की तो कंटिन्यू दुसऱ्याचा अपमान करतो किंवा दुसऱ्याला घालून पाडून बोलणे किंवा टोमणे मारणे किंवा आणखी काहीतरी विचित्र पद्धतीने वागणे. असं कुठल्या तरी व्यक्तीचं एक नेचर होतं. दुसऱ्यांना कळतं की अरे असं जर मी केलं असतं तर मला गिल्ट आला असता. पण त्या व्यक्तीला कळत नाही की तो असं काहीतरी करतोय आणि त्याचा गिल्ट येऊ शकतो. तर हे व्यक्तिपरत्वे डेफिनेटली डिफरंट असतं. कारण जितक्या व्यक्ती तितक्या त्यांच्या कंडिशनिंग झालेल्या असतात. त्याच्यामुळे प्रत्येकाचं रिॲक्शन करण्याची पद्धती नेहमीच वेगळी असते. किंवा गिल्ट आलाय आपल्याला ही समजण्याची तेवढी त्याची मॅच्युरिटी लेवलही नसेल असंही असू शकतं. हां, एकतर नसेल किंवा ती त्याला समजतच नाही, जातच नाही, कारण तो त्याच्या कंडिशनिंगचा भाग झालेला आहे.
आता भावना म्हटल्यावरती दुःखी होणं किंवा आनंदी होणं ह्या सगळ्या गोष्टी तर आपल्याला कळलेल्या असतात. पण मला नाही वाटत एखादा माणूस स्वतःच लगेच असं म्हणून घेईल की मीच चुकलो किंवा काय. म्हणजे गिल्ट ही भावना ही आपल्यामध्ये पेरली कशी जाते? कारण कोणताही माणूस जन्मतः सॉरी, सॉरी करत तर येत नाही. कारण म्हणजे कुठेतरी असं झालेलं असतं, की बाबा हे तुझ्यामुळेच झालंय, की बघा हे तू नसतंस केलंस तर असं नसतं झालं किंवा अशा कुठेतरी गोष्टी घडत जातात आणि मग आपण विचार करायला लागतो, की खरंच असं आहे का? तर ही भावना नक्की आपल्यापर्यंत पेरली कशी जाते? याला सायकोलॉजिकल लँग्वेजमध्ये गिल्ट बेस्ड कंडिशनिंग असं म्हणतो. मूल जन्माला येतं तेव्हा नक्कीच तो सॉरी, सॉरी म्हणत येत नाही. लहान मूल नेहमी त्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी 2-3 गोष्टींचा वापर करतो. हसतो, रडतो किंवा मग हट्ट करतो. त्याला जेव्हापर्यंत भाषा समजत नाही तेव्हापर्यंत याचा साधन आणि उपयोग करून तो मोठा होत असतो. नंतरची स्टेज येते ज्याच्यामध्ये त्याला शब्द कळतात. भावना एक्सप्रेस कोणत्या वेनी कराव्या हे कळतं आणि त्याच्यासोबत एक अर्थ लावावा हे सुद्धा त्याला शिकवलं जातं. मग हा अर्थ लावणं जेव्हा शिकवलं जातं तेव्हा तिथून त्या सगळ्या गोष्टी घडत जातात. म्हणजे हसल्यावर स्माईलच करायची किंवा मला आनंद झाल्यावर मी काहीतरी बॉडी हां. पोश्चर असं करावं की जिथून माझी एनर्जी फ्लो व्हायला रिप्रेझेंट होतीये किंवा काय म्हणतात त्याला एनर्जी दिसतेय. अशा वेनी मी एक्सप्रेस झालो पाहिजे. दुःख झाल्यावर मला रडायला आलं पाहिजे किंवा मी हिरमुसून कुठल्यातरी कोपऱ्यामध्ये बसायला पाहिजे. या ज्या काही घटनांचा क्रम आपण हे साचेबद्ध पद्धतीने लहान मुलांना शिकवत असतो. कळत नकळत घरच्यांकडून, की तुला राग आलाय का? बापरे! तुझे गाल फुगलेले आहेत आता. मग लिटरली त्याला असं वाटायला लागतं, की हां, मी रुसलो म्हणजे मी ही कृती हां. करायला पाहिजे. तसंच कंडिशनिंग होत जातं. जसं घरांमध्ये आपल्याला खूपदा असं जाणवतं, हे वाक्य बोलले जातात, की "बघ बरं तुझ्यामुळे ताई रडली, तुझ्यामुळे हो. आई रडली, तू असं केलं ना म्हणून सगळं बिघडलं. तू असं नव्हतं करायला पाहिजे, तुझ्यामुळे तो सगळं ते सगळं नासधूस झाली." मग हे तुझ्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्या व्यक्तीला, त्या बाळाला कुठेतरी वाटायला लागतं, की अरे या गोष्टी केल्या की ही गोष्ट घडते. माझी आई माझ्यामुळे रडली, माझी ताई माझ्यामुळे रडली, हे काम माझ्यामुळे स्पॉईल झालं. या गोष्टी त्या बाळाला वाटायला लागतात आणि तिथून ते कंडिशनिंग सुरू सुरू होते. याला आम्ही गिल्ट कंडिशनिंग म्हणजे गिल्ट बेस्ड कंडिशनिंग असं म्हणतो. याच्यामध्ये हळू ती प्रॉमिनंट व्हायला लागते. एखादी गोष्ट वारंवार रोज तुम्ही करताय, तुम्हाला सराव होतो त्या गोष्टीचा. इमोशन तसेच आहेत. ते सरावाने डेव्हलप झालेले आहेत. कोणाची वेगळ्या पद्धतीने म्हणूनच व्यक्ती परत्वे जे बदलतात ते याच्याचमुळे, की प्रत्येक व्यक्तीला आलेला अनुभव, त्याला झालेले कंडिशनिंग हे वेगवेगळे असतात. म्हणून बाळावर झालेले संस्कार हे हळू त्या पद्धतीने होत जातात. आणि मग त्याच्यामध्ये एक खूप सुंदर आहे, की मुलं रडत नाही. जेंडर बायस पण असतात. काही कंडिशनिंग. त्या गिल्टमध्ये की मुलांना, "अरे तू मुलीसारखा रडू नको." पुढे जाऊन त्याला रडायची इच्छा झाली तर तो काय म्हणेल, की "मी मुलगी नाही, मी रडलो कसा?" त्याचं गिल्ट येऊ शकतं. मी लोकांमध्ये एक्सप्रेस व्हावं की नाही? इव्हन मुलींमध्ये जेंडर बायस गिल्टमध्ये आणखी काय येतं, की "तू मुलासारखी हसू नकोस." मग मी मोठ्याने हसली त्याचं मला गिल्ट येऊ शकतं. टाईम बिंग असेल पण येऊ शकतं, की "अरे मी इतक्या मोठ्याने नव्हतं हसायला पाहिजे, मी मुलगी आहे." किंवा "तू मुलासारखी पाय पसरून बसू नको, ही मुलांची लक्षणं आहे, मुलींची नाही." याचं गिल्ट येऊ शकतं. हे त्या प्रसंगाला धरून असतं आणि प्रत्येक घरामधले संस्कार हे वेगळे असतात. मग त्या संस्कारावर ठरतं, की मुलींनी काय विचार करावा, त्यांनी कोणत्या पद्धतीने वागावं किंवा गिल्ट हा नंतरचा भाग झाला, पण कंडिशनिंग त्याच्यामध्ये पहिली पायरी आहे. त्याच्यानुसार हळू मग त्या गिल्टपर्यंत येतं आणि ही डेव्हलप एकदा झाली, की मग तो थ्रूआउट लाईफ स्पॅन ती कॅरी ऑन करतो. त्याला कुठे हे वाटत नाही, की हे गिल्ट आहे किंवा त्याला कुठे वाटत नाही, की ही कंडिशनिंग झाली आहे. पण तो त्याच्या रुटीनचा भाग झालेला असतो तोपर्यंत पूर्णपणे. तर आपल्या संस्कृतीत सॅक्रिफाईस करण्याला खूप जास्त महत्त्व दिलं गेलंय आधीपासूनच. आणि आजकाल असं आहे की प्रत्येक जणच आपला स्वतःचा विचार करतो म्हणजे. तर मग स्वतःचा विचार करणं हा स्वार्थीपणा होतो का? काय वाटतं? खरं म्हणजे ना कारण याबद्दलचा गिल्ट आपल्याला एका पॉइंट नंतर येतो, की आपण खरंच स्वार्थीपणाने वागतोय का? काय होतं ना खूपदा स्वतःचा म्हणजे लकीली आत्ता ही गोष्ट मला टर्मिनॉलॉजीज ऐकायला मिळतात आणि मला ते वाचून खूप आनंद होतो. सेल्फ लव्ह, मी टाईम,
या क्वालिटी टाईम फॉर मी, गिफ्ट फॉर मी, आत्ता मी हा शब्द लोकांच्या प्रचलनामध्ये आत्ता आलेला आहे. आत्ता हा थोडासा जेनझीनी पुढे पण नेलेला आहे. अँड दिस इज व्हेरी पॉझिटिव्ह साईन. आत्तापर्यंत काय व्हायचं की सॅक्रिफाईस करणं इज द बेस्ट थिंग. कर्णाने काय केलं आहे, सॅक्रिफाईस केलं आहे. याने काय केलं आहे, हे केलेलं आहे. श्रावण बाळांनी काय केलं आहे, सॅक्रिफाईस केलेलं आहे. कोणी ना कोणी तुम्हाला सॅक्रिफाईसचे धडे देऊन पुढे नेतं. सॅक्रिफाईस इज गुड फॉर वन सर्टन लेवल. पण तुम्ही सगळीकडे सॅक्रिफाईस नाही करू शकत किंवा करायला नको. मग तुम्ही सॅक्रिफाईसच करत राहणार तर स्वतःसाठी जगायला तुम्ही कुठेतरी स्वतःला मोल्ड करताय किंवा स्वतःला खूप फ्लेक्झिबल करताय किंवा स्वतःला खूप अवेलेबल करताय. सॅक्रिफाईस करणं आजकाल हा एक ट्रेंड सुरुवातीच्या काळामध्ये होता, ज्याच्यामध्ये मी कोणाचं तरी काहीतरी केलं ही जी भावना असायची की मैंने तेरे लिए ये किया, मी तुझ्यासाठी इतकं मोठं सॅक्रिफाईस केलं, ही जी मोठी वॉव फॅक्टर होता. हा वॉव फॅक्टरमुळे काय झालं की प्रत्येकाला वाटायचं की मी कोणाचं तरी काहीतरी केलं तर मी खूप मोठं पुण्य कमवते आहे. मग त्याच्यामध्ये स्वतःला मला काय मोल्ड व्हावं लागतंय किंवा मी काहीतरी स्वतःचे इमोशन्स किंवा इच्छा सॅक्रिफाईस केल्या आहेत का, हे दुसऱ्याच्या सॅक्रिफाईस पुढे आपण मोजत नाही. आपण काय बघतो की त्याचा रिझल्ट दुसऱ्यांना किती झाला आहे. याला आपण नेहमी जसं आम्ही म्हणतो की गुड विलमध्ये राहणं किंवा गुड बुकमध्ये राहणं. दुसऱ्यांच्या गुड बुकमध्ये राहण्यासाठी तुम्ही स्वतः खूप सॅक्रिफाईस करत असता आणि ते सॅक्रिफाईस त्याच्यासाठी नसतात, ते तुम्हाला स्वतःच्या सेल्फिशनेससाठी असतात. मला सगळ्यांसाठी चांगलं राहायचं आहे, सगळ्यांनी माझं नाव घेतलं पाहिजे, सगळ्यांनी मला चांगली व्यक्ती म्हणून समजलं पाहिजे, सगळ्यांनी मला एक मदत करणारी व्यक्ती म्हणून समजलं पाहिजे. हा जो आपण एक अजेंडा ठेवलेला असतो त्याच्यासाठी आपण हे सगळं करत असतो. तर सॅक्रिफाईस हे दुसऱ्यांसाठी नसतं, भरपूरदा ते आपल्यासाठीच करत असतो आपण. आपल्याला माहीत असतं की सॅक्रिफाईस केलं की माझंच नाव पुढे होणार किंवा सगळ्यांना वाटेल की हां यांनी हे काम माझ्यासाठी केलं, त्याची प्रायोरिटी ही होती पण त्यांनी ती प्रायोरिटी बदलून माझ्यासाठी हे केलं. तर हे सॅक्रिफाईसच्या खूप घटना असतात. पण नंतर मग पुढे ते जसं होतं की सॅक्रिफाईस एका लेवलला येऊन आपल्याला कळतं की नाही मला थांबायला हवं होतं. मग गिल्ट येतो की त्यावेळेस मी थांबवलं असतं तर बरं झालं असतं किंवा त्यावेळेस मी नाही म्हटलं असतं तर बरं झालं असतं. किंवा सगळ्यांसाठी सगळं करत असतो आणि मग नंतर समोरनं तसं काहीच मिळत नाही. मग एका लेवलला तो गिल्ट यायला लागतो की अरे मी नसतं केलं तर बरं झालं असतं, त्या एक्सपेक्टेशन्सच उरल्या नसत्या. तो एक गिल्ट यायला सुरुवात होते की मी तिथेच थांबायला पाहिजे. करेक्ट, 100% करेक्ट. कारण काय होतं ना की एक व्यक्ती देणारा बनतो आणि दुसरा व्यक्ती फक्त घेणारा बनतो. याच्यामध्ये देवाणघेवाण ही एका लेवलला नसली की ते मग कंपॅरिझन सुरू होतं की मी माझे 100% टाकते आहे एखाद्या नात्यामध्ये किंवा एखाद्या रिलेशनशिपमध्ये किंवा एखाद्या व्यवहारामध्ये सुद्धा आपण 100% देत असतो. पण पुढून तो 100%चा भाव मला नाही मिळाला इमोशनली किंवा फिजिकली किंवा इंटेन्शनल वाईज काहीही, जर तो मला 100% त्याचा अप्रोच नसेल मिळत तर डेफिनेटली हा गिल्ट येतो की मी माझं 100% दिल्यावर मला त्याच्यात ते 50% पण मिळत नाही आहे किंवा मला 0% मिळत आहेत. तर आपण तो स्वतः विचार करायला लागतो आणि तिथे तो गिल्ट येतो की अरे मी दिलं तर पूर्ण आहे पण मला समोरून काहीच मिळत नाही आहे किंवा मला माझे एफर्ट आता वाया जात आहेत की काय. मी करतो तर पूर्ण आहे पण त्याचं पुढे काय, असा तो विचार येतोच. आता आपण जसं सॅक्रिफाईस बद्दल बोललो की सॅक्रिफाईसला खूप महत्व आहे आपल्याकडे, की तू कोणासाठी काहीतरी करणं. किंवा तुम्ही आधीच्या क्वेश्चन मध्ये जसं उदाहरण दिलं की मुलगा आणि मुलगी, की मुलीने इतकंच हसलं पाहिजे, तू मुलगा आहेस तर तू कसं रडतोस, ह्या सगळ्या गोष्टी. तशाच ना समाजाने काही स्टँडर्ड सेट केलेत असेच, की लग्न तुझं ह्या वयापर्यंतच झालं पाहिजे किंवा मग करिअरचं एक वय असतं किंवा ह्या सगळ्या गोष्टी रिलेशनशिप बाबतीतल्या, ह्या सगळ्या गोष्टींचं इतकं बर्डन होत जातं ना की मग आपण त्या स्टँडर्ड मध्ये फिट नाही झालो की त्याचंही आपल्याला गिल्ट ओझं यायला होतं आणि गिल्ट यायला सुरुवात होते. खरं आहे, अगदी खरं आहे. मुलींबाबतीत आणि मुलांबाबतीत दोघांबाबतीत हे होतं आणि मुलांच्या बाबतीत तर जरा जास्त होतं. मुलीच्या बाबतीमध्ये लग्न हा एक क्रायटेरिया समाजाने बांधून ठेवलेला आहे की अरे तुमची मुलगी 25 क्रॉस झालंय आता लग्न कधी करणार. बरं घरच्यांना काळजी नसते पण शेजारी नातेवाईक या सगळ्यांकडनं इतकं प्रेशर येतं की लग्न कधी होणार आणि मग मुलं बघायला येत आहेत की नाही, इतक्या चौकशा होतात, सगळं होतं आणि मग
त्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न झालं नाही तर त्या मुलाला गिल्ट यायला लागतो, आईवडिलांना गिल्ट यायला लागतो की आम्ही उशीर करतोय का, मुलांना गिल्ट येतो की आम्ही काय करायला पाहिजे, ते स्वतः त्याच्यामध्ये डिलेमामध्ये असतात. बरं, याच्यामध्ये मुलांवर वेगळंच प्रेशर असतं. मुलांमध्ये इतकं प्रेशर असतं की त्याला ती नोकरी पण लावायची आहे आणि ती टिकवायची पण आहे आणि शिवाय मला लग्न पण करायची आहे, जबाबदाऱ्या पण पूर्ण करायच्या आहे. त्याच्यामधला आणखी एक गिल्ट, मुलगा वयाने मोठा पाहिजे, मुलगी वयाने लहान पाहिजे. याचं लॉजिक मला नाही माहिती. काहीतरी असेल कारण, पण मला याचं लॉजिक माहिती नाही. पण मोस्टली असं बघितलं जातं की मुलांना त्यांच्या वयापेक्षा मोठ्या मुली आवडतात किंवा त्या मॅच्युरिटी लेव्हलकडे ते लोकं अट्रॅक्ट होतात. आता लग्न हे मुला-मुलांचे, मुली-मुलींचे पण होतात. पण त्याचं सुद्धा गिल्ट येतं, की ते नातं समाजापर्यंत गेलं तर कसं, किंवा समाजाला वाटलं तर कसं, किंवा जेंडर बायस तर खूप गिल्ट मनामध्ये सगळ्यांच्या असतात, की माझ्या मुलाला लोकं समाजात काय म्हणतील, माझ्या मुलीला समाजात काय म्हणतील. लग्न न करणं हा निर्णय जर मुलीनीच घरी सांगितला, की मला नाही करायचं लग्न, मी इंडिपेंडंट राहील, मला स्वतःचं करिअर करायचं आहे, मी एकटी राहते किंवा मला हा किंवा ही पार्टनर आवडते, हिच्यासोबत मला राहायचं आहे. इतकं जरी बोललं तरी घरच्यांना प्रेशर येतं आणि ते गिल्टमध्ये जातात, की आता पुढे काय? कसं होईल? की आम्ही मुलांना जास्त मोकळीक दिली म्हणून ते या स्टेजपर्यंत आले आहेत, की आणखी काय कारणं असू शकतात? त्यांना त्यांच्या स्वतःच्या अपब्रिंगिंगवर थोडे डाऊट यायला लागतात. मग ते गिल्ट पुन्हा समाजाने बांधून दिलेल्या फ्रेममध्ये नाही फिट बसले, की मग परत ते जास्त फोफावतात. मग त्याचे वाद होतात. तर मग बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये घडत असतात. मग याच्यामध्ये मुलांना येणारे गिल्ट आणि मुलींना येणारे गिल्ट यापेक्षा दोघांना कॉम्बिनेशनमध्ये आणि आई-वडिलांना येणारे गिल्ट, ह्या सगळ्यांचं जे मिक्सचर जर बघितलं ना, तर खूप घरातलं वातावरण खराब होतं. आणि याचा जो मूळ आहे तो समाजाने घातलेलं हे जे काही फ्रेम आहे याच्यावरच सगळं डिपेंड होतं. कदाचित अशाही सिच्युएशन असतील जिथे मुलगी म्हणत असेल की नाही करायचं लग्न आणि तिच्या घरच्यांनाही कुठेतरी पटत असेल, पण तरीही ते सेकंड थॉट देत असतील की नाही, मग बाहेरच्यांना काय उत्तर काय द्यायचं उत्तर किंवा द्यायचं? त्यांना काय वाटेल इथून सुरुवात होते. एक्झॅक्टली हेच होतं, की घरचे लोकं कन्व्हिन्स पण होतात, होतात. की माझ्या मुलीचा दृष्टिकोन काय आहे, तिला भविष्यात पुढे काय करायचं आहे. तिने काहीतरी योजना केलेल्या आहे, त्याचा आई-वडिलांना अभिमान असतो. त्यांना मान्य पण झालेलं असतं. पण पुन्हा तोच मुद्दा येतो, की मग मी समाजात काय उत्तर देणार? मग मी काकांनी विचारलं तर काय उत्तर देऊ? मग मी यांनी विचारलं तर काय उत्तर देऊ? असे खूप सगळे प्रश्न त्याच्यामध्ये येतात, कारण त्याच्यामध्ये पुन्हा तोच भाग येतो ना, की चौकट सेट आहे, समाजाची चौकट सेट आहे. मुलगा शाळेत या वयात गेला पाहिजे, या वयात त्यांनी कॉलेज केलं पाहिजे, या वयात त्याला नोकरीच लागली पाहिजे, या वयात त्यांनी लग्नच केलं पाहिजे. बरं, लग्न झाल्यानंतर पण तुम्हाला बाळ होण्याचं कंपल्शन आहेच. वर्ष, दीड वर्षामध्ये, 2 वर्षात बाळ नाही झालं, तर पुन्हा तो क्वेशन मार्क येणार. मग ते कधी प्लॅन करायचं? इव्हन जर मला एखाद्या कपलला बाळ नको आहे, तर तो नो चाइल्डचं सुद्धा ऑप्शन घेतात लोकं, कपल घेतात. मग त्याचं सुद्धा गिल्ट येतं, की बाळ नाही म्हणजे काय? हा काय प्रकार आहे? मग हे जे ट्रान्झिशन सुरू आहे, या ट्रान्झिशनला एक्सेप्ट व्हायला डेफिनेटली थोडा वेळ लागेल. पण ह्या सगळ्या गोष्टींचे रिफ्लेक्शन त्याच्यामध्ये गिल्टमध्ये परावर्तित होतात. सर्टन पॉइंट ऑफ टाईम नंतर जर तुम्हाला एकच गोष्ट कोणीतरी वारंवार सांगत असेल, "ए तू हे चुकीचं केलं. तू करायला पाहिजे होतं गं लग्न. मग तू नाही केलं ना, मग आता तू एकटीच राहणार. मग तू आयुष्य कसं घालवणार? तुझ्या उतार वयात काय करणार?" मग हे जे आपण वारंवार बंबार्डिंग एखाद्या व्यक्तीला हॅमरिंग करत असेल, तर शेवटी मग त्या व्यक्तीला कुठेतरी वन पॉइंट ऑफ टाईम असं वाटेल, की "अरे, मी चुकले." गिल्ट मग तो गिल्ट तिथनं डेव्हलप व्हायला सुरुवात होतं, की नाही मी करायला हवं होतं. मी ऐकलं असतं तर बरं झालं, काय झालं असतं ना, करून घेतलं असतं लग्न. असे पण विचार येऊ शकतात. पण यू आर कम्प्लिटली राईट, की कुठे-कुठे पॅरेंट्स आणि पूर्ण फॅमिली इज कम्प्लिटली विथ द डिसिजन, की ठीक आहे माझ्या मुलीला एकटं राहायचं, माझ्या मुलाला एकटं राहायचं आहे, त्याला नाही लग्न करायचं आहे, त्याला करिअरच करायचं आहे, तसं लाईफ त्यांनी सेट करून ठेवलेलं आहे. पण तरीसुद्धा ते गिल्ट ड्यू कोर्स ऑफ टाईममध्ये डेव्हलप व्हायला सुरुवात होतं. ड्यू टू सम कोर्सेस, ड्यू टू सम काइंड ऑफ प्रेशर ऑन द पर्सन किंवा फॅमिली ते होतं. Acceptance. पडतो बरोबर. म्हणजे की मला जर हे वाटतंय ना तर ओके, म्हणजे मला नाही वाटत हे करायचंय, किंवा घरच्यांना सुद्धा की ठीक आहे तिला नाही वाटत हे करायचं,
हे कुठेतरी ऍक्सेप्ट करणंच कमी पडतंय. त्यामुळे ह्या पुढच्या गोष्टी सुरुवात होते, की मग म्हणून मला गिल्ट येतोय. कारण मी ऍक्सेप्टच करत करत मला नाहीये. काय वाटतं. एक्झॅक्टली. आणि मग त्या निर्णयावर तुम्ही ठाम राहू शकाल असं तुमचं आहे का? मी जर एखादा निर्णय घेतला आणि त्या निर्णयावर मी स्वतः ठाम नसेल, मी इन्फ्लुअन्स होऊन समजा एखाद्या गोष्टीला नंतर बदलत असेल, तर मग गिल्ट येतो. जर मी ठरवलं आहे ना, की ही गोष्ट करायची आहे आणि हे माझं लाईफ आहे, हे माझं या पद्धतीनेच जाणार आहे आणि तसं नाही केलं, तर मला काय इम्प्लिकेशन किंवा त्याचे काय रिफ्लेक्शन्स येऊ शकतात याची मला पूर्वकल्पना आहे अँड आय एम रेडी फॉर दॅट सिच्युएशन. ही जर माझी मानसिक तयारी आज असेल, हे जर माझं एक्सेप्टन्स आज असेल आणि मी 100% शुअर आहे, की उद्या जाऊन काहीही झालं तरी मी ते चेंज करणार नाही, त्या व्यक्तीला गिल्ट येणार नाही. येणार नाही. पण ज्याला माहिती आहे, की मला कोणीही येऊन इन्फ्लुअन्स करू शकतं, माझं माइंड वॉश करू शकतं किंवा माझे विचार बदलवू शकतो, डेफिनेटली तो व्यक्ती गिल्टमध्ये पुढे जाणारच आहे. बरोबर. थोडक्यात तो- मॅन्युप्युलेशनचे शिकार होत आहेत हे माणसं. एक्झॅक्टली. मॅनिप्युलेशन होतं त्याच्यामध्ये आणि मॅनिप्युलेटर खूप स्ट्रिक्टली आणि खूप माइंडेडली तुम्हाला ऑब्झर्व करत असतो. मॅनिप्युलेटर्स असतात ना, ते जसं आपण म्हणतो ना, शिकार शोधत असतो, तर त्यांना माहीत असतं की मी कोणाला मॅनिप्युलेट करू मॅन्युप्युलेट शकते, करू शकतो. कसं खेळवू शकते, कसं त्यांच्या इमोशनला माझ्यासाठी यूज करू शकते किंवा कसं त्याला वापरू वापर शकते, करू शकतो. पटकन हो. हातात येतं. आणि ते ट्रिगर पॉइंट एखाद्याचे सापडले की मग त्या व्यक्तीला मॅनिप्युलेट करण्यापासून कोणीही कोणी थांबवू रोखू शकत नाही नाही. खरं तर मला असं विचारायचंय की आजच्या डिजिटल युगात ऍक्च्युअल सीनचा काय सीन आहे. कारण कधी कधी काय होतं की आपण कामात असतो आणि आपल्या चॅट्समध्ये भरपूर लोकांनी आपल्याला मेसेजेस केलेले असतात आणि आपण कामात असल्यामुळे ते मेसेज कधी कधी सीन होऊन जातात आपल्या नकळत. पण मग समोरच्याला आपली सिच्युएशन माहीत नसते की हा माणूस कामात आहे किंवा चुकून याकडनं सीन करून झालेला आहे. मग तो आपल्याला रिप्लाय नाही देते. मग थोडक्यात आपल्याला त्याचा काही कालावधीनंतर गिल्ट यायला लागतो की अरे आपण याला वेळेवर रिप्लाय नाही दिलाय, कदाचित ह्याचं महत्त्वाचं काम असू शकतं. सो मग आपण 24 तास लोकांसाठी अवेलेबल राहिलं पाहिजे का? आपण या गिल्ट खाली असतो. तर मग काय सांगाल याच्यावरती? बरं, ते होतं डिजिटल युगामध्ये तुम्ही 24/7 एनी हाऊ आणि एनीवेअर अवेलेबल असता असं लोकांना वाटतं. खरं. प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रायोरिटी घेऊन चाललेला असतो. मे बी नाहीच काही करायचं तर स्वतःचा मी टाईम तरी जगतोय. पण लोकांना डिजिटल युगामध्ये सोशल मीडियावर स्पेसिफिकली हे होतं की मेसेज पाठवला की तो सीन झाला की तो जे 2 ब्ल्यू टिक येतात हो. किंवा सीनचा मेसेज येतो की हा रीड झालेला आहे. समोरच्याला अपेक्षा असते की विदिन 2 सेकंड इट शुड बी आन्सर्ड. हां. त्याला उत्तर मिळायलाच पाहिजे आणि उत्तर नाही मिळालं तर त्या व्यक्तीला तो जो विचार करेल तो करेल. पण जसं आपण म्हटलं ते गिल्ट स्वतःला येतो हो. की मी बघितलंय, मी उत्तर दिलं नाही. पण याच्यामध्ये मला आत्ता दुसरं काहीतरी आहे, जिथे मी आता दुसऱ्या एका मीटिंगमध्ये जाते किंवा एक्झामला गेली आहे किंवा हॉस्पिटलमध्ये गेली आहे किंवा मी काहीतरी वाचत बसली आहे किंवा काहीतरी किंवा चुकून जसा रीड झाला आहे तो माझ्याकडनं नोटिफिकेशनमध्ये ओपन करायला गेली, मेसेजेस ओपन झाला आणि रीड झाला. मग अशा वेळेस काही एनी हाऊ तो रीड झाला आहे. मग इट इज नॉट कंपल्सरी की तुम्ही त्या क्षणालाच रिप्लाय Reply केलं दिला पाहिजे. पाहिजे. इट डिपेंड्स ऑन द प्रायोरिटी. तुमची आत्ता प्रायोरिटी काय आहे त्यानुसार तुम्ही तो डेफिनेटली रिप्लाय करा. सिम्पल उपाय मी स्वतः जो करते, सीन ऑफ करून ठेवली होती. हो, काही जण चॅट्समध्ये सेटिंग्स पण करून ठेवतात की मी सीन केलाय बट समोरच्याला ते कळत नाही, दिसत नाही कळतच नाही. की सीन ब्ल्यू टिक येतच नाही. त्याच्यामुळे समोरच्याला कळतच नाही की तुम्ही वाचलाय किंवा नाही वाचलाय. तुम्ही तुमच्या सोयीने द्या उत्तर. कारण मी माझ्या दिवसातले 3 स्लॉट ठेवलेले आहे. एक तर मी मॉर्निंगला रिप्लाय करेल, दुपारी 2 ते 3च्या दरम्यान रिप्लाय करेल आणि रात्री मग मी झोपताना रिप्लाय करेल. मी ठरवलेले माझे टायमिंग. मी दिवसभर चॅटमध्ये एंगेज झाली किंवा नोटिफिकेशनमध्ये एंगेज झाली, तर मी माझं स्वतःचं काय क्वालिटी टाईम बरोबर. जिथे जायचे तिथे देऊ शकत नाही. बाकीची कामं कामं कधी बाकीची करणार? कामं कधी करणार? मग याच्यासाठी काय सिंपल आहे की तुम्ही नोटिफिकेशन ऑफ करून ठेवा. सीनचं डिप्रेशनच येणार नाही. समोरच्याला कळणारच नाही की तुम्ही वाचलाय की नाही. वाचलंय की नाही. आणि हे प्रत्येकाला माहिती असतं की हा मेसेज किती अर्जंट आहे. बरोबर. अर्जंट असलेल्या मेसेजला आपण इमिजिएट रिप्लाय करतो. करतो. बरं, त्याच्यामध्ये पण सोशल मीडियाने खूप छान डिझाईन थिंकिंगचा वापर केलेला आहे. आता माहिती आहे मी पूर्ण पानभर लिहू शकत नाही किंवा या मेसेजला इतका मोठा रिप्लाय लिहू शकत नाही. त्यांनी इमोजीस दिलेले आहेत, हो. थंब दिलेले आहेत.
तुम्ही नुसतं तेवढं जरी वापरलं तरी पण तुम्ही ॲटलिस्ट एक्नॉलेज करताय समोरच्या व्यक्तीच्या बरोबर. मेसेजला. आपल्याला त्याला डिसरिस्पेक्ट करायचं नसतं. मे बी तो वेळ नसतो की जिथे मी पूर्ण लिहू शकेन. लिहू शकते. त्याला ऑप्शन आहे ना, व्हॉइस नोट पाठवू शकता की मी आत्ता कामात आहे, मी नंतर तुला रिप्लाय करते, बट आय सीन युअर मेसेज. असा काहीतरी आपण कर्टेसी मेसेज टाकू शकतो. पण कोणाला टाकायचा की कोणाला नाही टाकायचं हे डिपेंड ऑन की त्या पर्सन स्वतः आत्ता किती एंगेज झालेला आहे दुसऱ्या कामामध्ये. याच्यामध्ये दुसरी गोष्ट काय होतं ना, की मला एखाद्या गोष्टीला रिप्लाय करायचा आहे. खूपदा ही गोष्ट घडते की एखादी मेसेज वाचल्यावर आपल्याला माहिती आहे की मला याचं उत्तर हे द्यायचं आहे आणि आपण विसरतो आणि आपल्याला वाटतं की मी उत्तर लिहून पाठवलंय पाठवलंय. आणि नंतर आपल्याला कळत नाही की या व्यक्तीने मला अरे पुढे काय त्याचं बरोबर. कम्युनिकेशनचं, पण आपण बघतच नाही की मी मेसेजच नाही पाठवलेला, पाठवलेलं. रिप्लायच नाही दिलेला आहे. या दोन्ही गोष्टी घडत असतात की सीन मेसेजचा डेफिनेटली गिल्ट येतो की त्याला काहीतरी अर्जंट होतं, अरे त्याने मेसेज पाठवला मी रिप्लायच नाही केला, मग तो आता माझ्याबद्दल हा विचार करेल का की ही खूपच बिझी झालेली आहे, किंवा की किती हिला rude खूपच आहे. इतकासा पण वेळ नाही की हो किंवा नाही म्हणावं. गुड मॉर्निंगच्या मेसेजला मी गुड आफ्टरनूनच्या वेळेस रिप्लाय करणार हे माझं ठरलेलं आहे आणि दॅट इज अ टेंडन्सी आता. त्याच्यामुळे ती बदलू शकत नाही. पण हे प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल डिसिजन असतं की त्याला किती प्रायोरिटीने कोणाला मेसेजला उत्तर द्यावं. त्या क्षणाला सुद्धा तुम्ही दिलाच पाहिजे असं खूप कंपल्शन असतं. खूपदा असं असतं की सीन केल्या विदिन 2 सेकंड्स, मग आता हा 2 सेकंदचा फॉर्म्युला कुठून आला मला माहिती नाही. पण 2 सेकंदात समोरून रिप्लाय आलाच पाहिजे. ही सुद्धा अपेक्षा तेवढीच वाढली आहे आणि नाही आला तर मग आपण इकडनं आणि तिकडनं दोन्ही बाजूनी विचार सुरू होतात. हो. काय झालं असेल? का उत्तर देत नाहीये? मग त्याच्या मागे खूप मोठं शेपूट पण येतं प्रश्नांचं आणि विचारांचं, की हे झालं असेल का? ते झालं असेल का? नाराज तर नसेल झाली किंवा बरोबर. आणखी काय विचार करत असेल का? किंवा खूप मीच क्रिपी होतोय का? किंवा असं काहीतरी त्या गोष्टी येत असतात. त्यामागे कुठेतरी ओव्हर थिंकिंग ओव्हर थिंकिंग. त्यामुळे आपण अजून गोष्टी वाढवून ठेवतो. Right. साध्या सरळ ज्या सोडून द्यायच्या गोष्टी असतात त्याबद्दल त्याही पण आपण हो, खूप जास्त विचार करायला लागतो. लूपमध्ये ओव्हर थिंकिंग करायला लागतो त्याला. आणि गिल्टचे परिणाम काय होतात माहिती आहे का? म्हणजे त्याचे परिणाम खरंच खूप भयंकर असतात. जर तुम्ही साध्या गिल्टला तुम्ही रिझॉल्व्ह नाही केलं तेव्हा. गिल्ट काय तुमच्यासोबत सगळेच गिल्ट लाईफ लाँग नसतात. काही एका दिवसाचे पण असतात, हो. काही सेकंदाचे पण असतात. त्या प्रसंगानंतर आपण विसरतो, पण काही गिल्ट इतके डीप डाऊन झालेले असतात की तुम्ही आयुष्यभर त्याला कॅरी ऑन करता. बरोबर. तुम्हाला एक प्रसंग सांगते. माझ्याकडे एक केस आलेली. त्यामध्ये होतं की त्या मुलाला ना पायऱ्या चढायचं आणि उतरायची खूप भीती वाटते. स्पेसिफिकली पायऱ्या उतरायची त्याला भीती वाटते. लिफ्ट असेल तर तो त्या बिल्डिंगमध्ये जाणार नाही तर जाणार नाही. पण अनफॉर्च्युनेटली त्यांचं घरच दुसऱ्या मजल्यावर होतं. पायऱ्या घेणं त्यांना कंपल्सरीच होतं. पण त्या मुलाला भीती वाटायची. पायऱ्या उतरताना आणि चढताना तो खूप घाबरायचा. मुलगा लहान होता त्याच्यामुळे आई नव्हती त्याला. वडिलांसोबतच कम्युनिकेट करायचं होतं आणि बोलताना असं लक्षात आलं की त्याच्या वडिलांनी सांगितलं की त्याच्या आईचा मृत्यू हा पायऱ्यांवरून पडल्यामुळे झालाय. तर मग मी थोडं आणखी खोलात जाण्याचा प्रयत्न केला की नेमकं कुठला प्रसंग म्हणजे हा मे बी होऊ शकतं की हा प्रसंग या मुलाच्या समोर घडला म्हणून त्याच्यावर मनावर इतका परिणाम झाला आणि म्हणून तो घाबरतोय. आणि बोलताना असं लक्षात आलं की हा मुलगा लहान असताना तो खेळताना घरातून बाहेर पळत आला आणि त्याची आई त्याच्या मागे आली. पायऱ्या होत्या हे माहिती आहे. लहान मुलांना पायऱ्यांवर जजमेंट येत नाही आणि तो पडू बरोबर. शकतो. या भीतीने आई धावत आली आणि तोपर्यंत हा 4 पायऱ्या उतरलेला होता. त्याला पकडायच्या नादात त्याची आई एका पायरीवरून स्लिप झाला पाय आणि त्याची आई खाली पडली आणि डोक्याला रेलिंग जोरात लागल्यामुळे ब्रेन इंजुरी खूप जास्त झाली. मग याच्यामध्ये या मुलाच्या समोर त्या मुलाचं वय तेवढं नाही की त्याला हे सगळी घटना कळेल. बरोबर. पण आपल्याकडे ना सगळीकडेच म्हणा पण ही गोष्ट आहे की एखादी गोष्ट आपल्या घरी घडली आणि कोणी भेटायला, बोलायला आलं की आपण प्रत्येकजण त्या गोष्टीला आपल्या व्हर्जननुसार ॲम्प्लिफाय करून सांगत असतो. हो. त्याला खूप ग्लोरिफाय करतो, त्याला खूप इलॉबरेट करून सांगत असतो आणि कोणी एखाद्या बाळाला आई नसेल तर त्या व्यक्तीला खूप
विचारलं जातं की अरे काय झालं तुझ्या आईला, तेच. मग याची आई कशाने गेली, मग ते प्रत्येकजण आपला सीन्स एक्सप्लेन करणार. मग ही गोष्ट वारंवार होत त्या असते. मुलाच्या समोर एक्सप्लेन होत गेली की हा ना असा पळत बाहेर आला आणि त्याची आई त्याला पकडायला गेली, हा 4-5 पायऱ्या उतरलेला होता, त्याची आई पकडायला गेली, पाय स्लिप झाला आणि पडली आणि हे झालं ते झालं. प्रत्येकजण आपलं व्हर्जन घेऊन त्या मुलाच्या समोर मांडत होतं. अनकॉन्शियसली या मुलाच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी रजिस्टर झाल्या. पायऱ्या उतरताना पडलं की डोक्याला लागतं आणि डोकं फुटतं किंवा ब्रेनला बरोबर. इजा होते आणि मग व्यक्ती जाऊ शकतं. याच्यापेक्षा भयंकर काय की त्या मुलाला हे कळलं की माझी आई माझ्यामुळे गेली. हा गिल्ट त्याच्यामध्ये इतका जास्त प्रकर्षाने रुजला गेला की त्याला पुढे पुढे पायऱ्या उतरायच्याच नाही. मला लिफ्ट असेल तर मी भीती येणार. वाटायला लागली. म्हणजे लोकांना लिफ्टची भीती वाटते, हो. या मुलाला पायऱ्यांची भीती वाटायला लागली. तर त्याचं कारण मग तिथपर्यंत गेलं. तर म्हणजे अशा पण गोष्टी गिल्ट कॉन्शियसली अनकॉन्शियसली तुमच्यावर Create इम्पॅक्ट करतात. करत असतात. बरोबर आहे. याचा म्हणजे मेंटली जेवढा त्रास होतो तेवढा शारीरिक पण होतो, की थोडक्यात आता त्या मुलाला वाटायला लागलं, की मला आता पायऱ्या उतरायच्याच नाहीयेत. पण मग त्या कधी-कधी पोटात गोळा येणं किंवा अंग जड होणं, अशा पण गोष्टी होतात. म्हणजे थोडक्यात शारीरिक पण ते इजा पोहोचवायला सुरुवात करतं गिल्ट. एक्झॅक्टली. तुमच्या शरीराचा आणि मनाचा संबंध आहेच की. ते 2 भाग नाही आहेत. ते एकाच शरीरामध्ये तुमचं मन आहे, इमोशन आहे, भावना आहे. तुमच्या भावना अशा बाजूला नाही बसलेल्या, की तुम्ही हे काहीतरी बॉडीनी फील केलं, नंतर मग भावनेला विचारणार, तो तुमच्यावर इम्पॅक्ट करणार असं नाही. त्या पॅरलल चालणाऱ्या गोष्टी आहे. आत्ता मी एक विचार करते त्याचा इमिजिएट इमोशनवर माझा काहीतरी इम्पॅक्ट झालेला असतो बरोबर. आणि ब्रेनला सिग्नल्स मिळतात. आता ब्रेनला जे सिग्नल मिळतात त्याच्यामध्ये ब्रेन हा डिफाईन करत असतो, की या सिग्नलला मी हॅपी याच्यामध्ये टाकायचं, सॅड याच्यामध्ये टाकायचं, की कुठल्या ह्याच्यात टाकायचं. मग कॉर्टिसॉलसारखे किंवा कुठले पण असे त्याला हार्मोन्स आम्ही म्हणतो, हार्मोन्स रिलीज व्हायला लागतात. जेव्हा अलर्ट मोडवर जातो, गिल्टमध्ये काय होतं, प्रकर्षाने एखादी गोष्ट जी मला वाटते की काहीतरी मी चुकीची केलेली आहे, जी माझ्या तत्वात बसत नाही, माझ्या व्हॅल्यूमध्ये ती येत नाही, माझ्या कंडिशनिंगमध्ये जी येत नाही, आतापर्यंत मी जी शिकले त्या भागामध्ये ती बसत नाही, अशा वेळेस ती गिल्ट ही भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते, की मी काहीतरी वेगळं केलंय, त्याचं मला गिल्ट येतं. मग ब्रेन काय सांगतं, की ब्रेन म्हणतं की हे तुझ्या रोजच्या जीवनाचा भाग नाहीये, हे काहीतरी वेगळं घडलंय. मग तो त्याला अलर्ट मोडमध्ये टाकणार, स्ट्रेसमध्ये टाकणार, हॅपीनेसमध्ये टाकणार, कुठल्या तरी गोष्टीमध्ये टाकणार. मग तुमचे अलर्ट सिस्टीम किंवा बर्ड्स अलर्ट म्हणजे काय म्हणतात, तर स्ट्रॉंगली ते रिॲक्ट व्हायला सुरुवात करतात आणि मग त्याची इम्प्लिकेशन तुमच्या मसल्सवर मसलला ताठरपणा येणं किंवा ते स्ट्रेंथ जाणवणं किंवा ताठर झालेत किंवा आता जड झालेले आहेत असं जाणवणं, पोटात गोळा येणं, शरीर सुस्त पडणं किंवा एन्झायटी येणं. म्हणजे स्ट्रेस येणं, Stress डिप्रेशन येणं किंवा तुम्हाला चालायचीच इच्छा होत नाहीये, तुम्हाला बसूनच राहायची इच्छा होतीये किंवा मग एखादी गोष्ट मला खूप आज विकनेसच वाटतोय, weakness वाटतं. अशा गोष्टी घडायला लागतात. तर तुमचं शरीर आणि तुमचं मन या 2 गोष्टी एकामेकांना सोबत नेत आहेत आणि तुमचं ब्रेन तुम्हाला कंट्रोल करायला शिकवतोय. पण कंट्रोल जिथे नाही झालं तरी ब्रेन स्वतः कन्फ्यूज होतं, की मी याला नेमकं कुठल्या भावनेमध्ये टाकायला पाहिजे. आणि गिल्ट ही अशी भावना आहे ना, ज्याला आपण डिफाईन नाही करू शकत. जखम झाली मी दाखवू शकते, की मला इथे लागलंय. याच्यावर मी काहीतरी उपाय केला पाहिजे. डोकं दुखलं तरी मी सांगू शकते, की माझं डोकं दुसऱ्यांना दिसणार नाही दुखतंय की नाही दुखतंय ते. पण मला जाणवतंय ना, की डोकं दुखतंय, माझं पोट दुखतंय हे जाणवतंय, माझं काही दुखत असेल मला जाणवतंय. जसं जखम दिसते, दुःख जाणवतं, तशी गिल्ट ही भावना दिसत नाही आणि जाणवत पण नाही आणि ती पटकन ओळखायला येत नाही. त्याच्यामुळे त्याला फक्त आयडेंटिफिकेशन पहिले करणं खूप गरजेचं असतं. आणि खूपदा असं होतं ना, की मला पाय दुखतायत बाबा, मला ताठरपणा आलाय, मला अंग जड झाल्यासारखं वाटतंय, मला पोटात गोळा येतोय, माझं डोकं उगीचच जड झाल्यासारखं, दुखत नाहीये, जड झाल्यासारखं वाटतंय. असं काहीतरी जड फिलिंग तुम्हाला येत असेल तर समजायचं, की मला गिल्ट कुठलं तरी येत आहे. पण ते गिल्ट अनप्रोसेस्ड आहे, ज्याच्यावर आतापर्यंत तुम्ही कामच केलेलं नाही. असे गिल्ट यायला सुरुवात होतात.
आता जसं आपण बोललो की गिल्ट काय हेच आपल्याला पटकन कळत नाही, कारण त्याच्या मागे इतक्या भावना दडलेल्या आहेत. भीती वाटणं किंवा विचार करत राहणं, ओव्हर थिंकिंग आणि सगळ्या गोष्टी. तर या सगळ्या प्रकारातून ना एक गोष्ट बघायला मिळते, की एखाद्याचा स्वभावच असा होतो, की मला नाहीच म्हणता येत नाहीये कोणाला. आणि ही गोष्ट जास्त आपल्याला वर्किंग कल्चरमध्ये बघायला मिळते, की अरे आता मी ह्याला कसं नाही म्हणू, किंवा भीती वाटते, की अरे हा मॅनेजर आहे, ह्याला कसं नाही म्हणायचं, किंवा मग कोणाचं तरी ह्याला वाईट वाटेल बाबा, म्हणून आपण नाही म्हणत नाही. ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना आपणच आपली कामं वाढवून घेतो आणि आपल्यालाच मग मेंटल त्रास व्हायला सुरुवात होते. तर मी ह्याबद्दल काय सांगाल? याच्यामध्ये नाही म्हणणं ही कला आहे खरं तर. हो. जी सगळ्यांना जमते असं नाही. कारण लहानपणापासून तुम्हाला सांगितलेलं असतं, की कशाला नाही म्हणायचं, करून बघ ना एकदा, ट्राय करायला काय जातं. आणि ही कंडिशनिंग म्हणजे आपण जे कंडिशनिंग वारंवार वापरतोय या पूर्ण याच्यामध्ये चर्चेमध्ये, तो एक भाग असतो. इथे पण नाही म्हणताना पण तीच कंडिशनिंग आड येते. आणि आपण एका पॅटर्नमध्ये अडकलेलो आहे. पॅटर्न कोणतं, की अप्रूव्हल पाहिजे प्रत्येक गोष्टीचं. म्हणजे मी जर एखादी वरिष्ठ म्हणून एखाद्या वरिष्ठाने मला काम सांगितलं, मॅनेजरने मला काम सांगितलं किंवा एखाद्या व्यक्तीने मला काम सांगितलं, त्याला मी डायरेक्टली नाही कसं म्हणणार? मी रूड वाटली तर. किंवा मी नाही म्हटलं तर याला तो मला काहीतरी फायर करेल किंवा मला काहीतरी शो कॉज दाखवेल किंवा आणखी काहीतरी घटना त्याच्यामध्ये घडतील असं आपल्याला वाटत राहतं आणि आपण बळजबरीने हो म्हणतो. आपल्यालाही करायची इच्छा नसते. आपल्याला माहित असते ही माझ्या आवाक्यातली गोष्ट नाही, कदाचित माझ्या त्या जॉब प्रोफाईलमधली ती गोष्ट नाही, फक्त मला कोणीतरी सांगितलंय आणि मला त्याला नाही म्हणता येत नाही म्हणून मी ती हो म्हणते. आणि नंतर मग असं होतं की मी नाही म्हटलं असं तर बरं झालं. आता ते नाही म्हणणं न म्हणण्याचं गिल्ट येतं. आणि हे कामामध्ये नाही, हे घरामध्ये पण होतं. तुमच्याकडनं इतक्या अपेक्षा केल्या जातात. म्हणजे जसं मी खूप घरांमध्ये बघते, की नवीन सून आली की तिच्याकडनं इतक्या अपेक्षा केल्या जातात, की तिने प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्ट असायलाच पाहिजे. कालपर्यंत असली ती मुलगी आहे. अचानक तुम्ही तिला असं कुठलं तरी जादूची कांडी फिरवली आणि ती आता अगदीच परफेक्ट सूनबाई झालेली आहे. असं काही होत नाही. मग तिने पुरणपोळी केलीच पाहिजे आणि ती अशीच झाली पाहिजे. पासनं तर मग तिने देवपूजा अशीच केली पाहिजे पर्यंतच्या अपेक्षा असतात. आणि हिला प्रूव्ह करायचं असतं त्याच्यामुळे ती प्रत्येक साच्यामध्ये स्वतःला फिट करण्याचा प्रयत्न करते, परफेक्ट होण्याचा प्रयत्न करते आणि त्याचा दडपण येतं आणि मग त्याचा गिल्ट येतो. गिल्ट हा दोन्हीमध्ये येतो. एक तर प्रोफेशनमध्ये पण येतो आणि पर्सनल लाईफमध्ये पण येतो. पण नाही म्हणणं याच्यासाठी तुम्हाला स्वतःला समजायला पाहिजे, की तुमची बाउंड्री कुठपर्यंत आहे. बरोबर. नाही म्हणण्यामध्ये एक सिंपल गोष्ट आहे, की माझी लेवल इथपर्यंत आहे. याच्या पुढे कदाचित मी प्रयत्न करेल. पण मला नाही जमत आहे आता, त्याच्यामुळे मी नाही म्हणते. मग हे कम्युनिकेट केलं गेलं पाहिजे. मग तुम्ही समोरच्याला नाही म्हणताना एकतर तुम्ही खूप स्ट्रेट फॉरवर्ड असाल तर तुम्ही डायरेक्टली अपफ्रंटली तुम्ही नाही म्हणून सांगू शकता. पण आपल्या कल्चरमध्ये असं खूपदा होतं, मुलांना, मुलींना, कोणालाही नाही पटकन म्हणायला जमत नाही. वयाने लहान असो, मोठा असो, पण आपण पटकन नाही म्हणू शकत नाही. मग याच्यासाठी जर तुम्हाला नाही म्हणण्याची कला डेव्हलप करायची असेल, त्याच्यासोबत कारणं द्या. बरोबर. जस्टिफिकेशन देऊ नका, पण ॲटलिस्ट कारण सांगा, की मला हे कारण आहे. माझं हे इथपर्यंत झालेलं आहे, त्याच्यामुळे मला पुढचं कदाचित जमणार नाही. बरं आत्ता जमणार नाही, पुढे मी करू शकेल, पण आत्ता मला याच्यावर काम करावं लागेल. असं कुठलं तरी आपण त्याला कारण देऊ शकतो का? ते आधी बघू शकतो. दुसरी गोष्ट, की मी हे कारण हे पूर्ण तर करू शकणार नाही. मे बी याच्यातला इतका पार्ट मी करू शकते. नक्कीच तो माझ्या आवाक्यात आहे किंवा माझ्या कम्फर्ट झोनमध्ये आहे किंवा मी लिमिट एक्सचेंज केली तरी पण मला तो करता येईल. त्याच्या पुढचा मला नाही जमणार. हे मला माहिती असायला पाहिजे, की माझी लेवल कुठपर्यंत आहे. जर स्ट्रेस लेवलला येऊन मी रात्रभर जागून त्या प्रोजेक्टवर काम करते, त्या PPT प्रेझेंटेशन्सवर काम करते आहे किंवा त्या एखाद्या रिपोर्ट रायटिंगमध्ये मी स्वतःला झोकून देते, जे माझा जॉनरच नाही किंवा माझ्या आवाक्यातच नाही. मग अशा वेळेस आपल्याला नाही म्हणण्याचा गिल्ट येऊ शकतो. म्हणून नाही म्हणणं शिकता आलं पाहिजे. आणि मग नाही जमलं तर मग तुम्ही गिल्ट आहेच ना तुमच्यासाठी रेडी. आणि कदाचित काही वेळेला असं पण होतं, की काही जण जे फटकळ बोलणारे असतात, ते पटकन नाही बोलून बसतात. पण लोक मग त्यांना जज करतात, की किती उद्धट आहे. खरं त्याला म्हणजे तारतंत्रच नाहीये, कसं काय बोलायचं, वागायचं. सो मग नंतर त्याचा आपल्याला गिल्ट येतो, की कदाचित आपण असं बोलायला नव्हतं पाहिजे किंवा कसं. पण याचं गिल्ट त्या व्यक्तीला येत त्या नाही. व्यक्तीला नाहीच समजत.
त्या व्यक्तीला येतच नाही आणि येऊ शकत नाही. जसं मी मगाशी म्हटलं ना, की एखादी घटना एखाद्या व्यक्तीच्या समोर घडली असेल तर 4 लोकं त्याला आपापल्या पद्धतीने त्याला इंटरप्रेट करतात. गिल्ट हा कम्प्लिटली तुमच्या इंटरप्रिटेशन आणि तुमच्या अर्थांवर डिपेंड आहे. हा जितका आउटर आहे तितका इनर आहे. मी त्या गोष्टीला कसं घेतलं त्या गोष्टीवर डिपेंड आहे. तुम्हाला एक घटना सांगते. जर एखाद्या म्हणजे ही म्हणजे चर्चेतनं आलेली घटना आहे. मला एका मीटिंगला जायचं आहे. कार काढली, मी एका रस्त्याने चालली आहे आणि मला रस्त्यावर एक बाई अगदी दुपारच्या कडक उन्हामध्ये एक बाई तिच्या छोट्याशा बाळाला घेऊन उभी आहे दिसतंय. मी माझ्या फोनवर आहे आणि मी तिला पास करते. ती प्रत्येक गाडीला हात दाखवते लिफ्टसाठी आणि कुठली गाडी तिच्याजवळ थांबत नाही आहे हे मला दिसत आहे. मी मीटिंगला लेट होत आहे म्हणून मी माझी गाडी फास्ट काढली आणि फोनवर असल्यामुळे मला हे दिसलं की ती काय करते आहे, पण मी नाही थांबली. याचा मला दिवसभर गिल्ट येऊ शकतो या प्रसंगाचा. पुढे जाऊन मला कळतं की जिथे मी मीटिंगला पोहोचले, अरे ही मीटिंग तर तासभराने पुढे गेली. अजून गिल्ट येणार. डेव्हलप करू शकले असते, हेल्प करू शकले असते त्या बाईला कुठे पोहोचायचं. इव्हन मी त्या बाळाचा विचार करणार त्यांना मिळालं असेल की नाही काहीतरी. बरोबर. तो बाळ कसा तिथे रडत होता, मग त्याला मी तिथे कान माणुसकी दाखवली नाही. मग हे जे गिल्ट येतं ना, हे असे गिल्ट आहेत की जे टाईमनुसार डेव्हलप व्हायला सुरुवात होतात आणि तुम्हाला असं वाटतं की अरे मी माणूस नाही आहे का, मी तिथे थोडं थांबली असते काय, मीटिंग पोस्टपोन होऊ शकली असते, मीटिंग थोड्या वेळ डिले झाली असती, चालली असती, पण माझी ह्युमॅनिटी तिथे थांबायला सांगत होती मला, मी नाही थांबली. बरं, दुसरं एक सिम्पल उदाहरण. आपण एखादा जर खूप धार्मिक व्यक्ती असेल आणि आपण रोज एखाद्या मंदिरासमोरून जातो, आपण नकळत आपले नमस्कार करण्याची भावना असते, आपण नमस्कार करतो आणि पुढे जातो. एखादी वेळेस तुम्ही फोन कॉलवर आहात किंवा ट्रॅफिक खूप आहे आणि तुम्हाला नाही जमलं आणि तुम्ही क्रॉस केलं, पुढे जाऊन लक्षात येतं अरे मंदिर मागे गेलं, मी आज नाही केला नमस्कार. आणि मग दिवसभर मी तो विचार करते की माझा आज दिवस वाईट चाललाय कारण मी नमस्कार केला नाही. मग त्या गोष्टीचा गिल्ट येणार. छोटे प्रसंग म्हणा किंवा मोठ्या घटना म्हणा, प्रत्येकामधनं तुम्हाला गिल्ट येऊ शकतं. अगेन डिपेंड ऑन तुम्ही त्याला काय इंटरप्रेट करताय, कुठलं इंटरप्रिटेशन, कुठली लँग्वेज तुमच्यासोबत ते कम्युनिकेट होत आहे त्या प्रसंगाची, त्याच्यानुसार ठरतं की तुमची गिल्टची लेवल काय आहे, इंटेन्सिटी काय आहे आणि तुम्ही ते किती कॅरी ऑन करणार. मे बी याच्यामध्ये असं होऊ शकतं की एखादा गिल्ट तुम्हाला तासभर राहील, एखादा गिल्ट तुम्हाला एखादी आठवडा राहील, एखादा गिल्ट तुम्हाला लाईफ लॉंग पण त्रास देईल. पण राहू शकतो. तर आता आपण गिल्टवर खूप काही बोलतोय, तर गिल्टचे असे प्रकार पण बघण्यात आले, जसं की प्रोडक्टिव्ह गिल्ट. फॉर एक्झाम्पल की आपण दररोज डेली लाईफमध्ये खूप सारं काम करत असतो, थोडक्यात की प्रोडक्टिव्ह काम करत असतो आणि असा एक दिवस असतो की ज्या दिवशी आपल्याला सुट्टी असते किंवा एखादं महत्त्वाचं फंक्शन असेल किंवा महत्त्वाचं बाहेरचं कामही असू शकतं, त्या दिवशी आपण सुट्टी घेतो. तर मग त्या दिवशी असं आपल्याला वाटत राहतं की आज काहीतरी आपल्याकडनं राहतंय काम, प्रोडक्टिव्ह काम नाही होते. सुट्टीच्या दिवशी तर असं होतंच आपल्याला की आज काहीतरी कमी जाणवतीये काम करण्यामध्ये. थोडक्यात असा प्रश्न होतो की आपण मशीन आहोत की एक माणसं आहोत, या प्रकारचा गिल्ट आपल्याला यायला लागतो. तर यावर काय सांग? येतो आणि जे वर्कहोलिक पर्सन असतात ना, त्यांना हा गिल्ट तो प्रकर्षाने जाणवतो की त्यांना घरी सुट्टी असली म्हणजे सुट्टीमध्ये मी काय करायचं, मग गाडीच काढू दे, बाहेरच जाऊ दे किंवा काहीतरी दुसरंच काहीतरी करू दे, असू दे, असं होतं. आपल्याकडे कल्चर काय सेट झालेलं आहे की प्रोडक्टिव्हिटीला आपण सेलिब्रेट करायला शिकलो आहे की मी प्रोडक्टिव्ह काम करते, दॅट मीन्स आय एम व्हेरी मच गुड आणि मी खूप युजफुल आहे समाजासाठी आणि मला म्हणजे सगळ्यात जास्त क्रेडिट मला मिळतं वगैरे प्रोडक्टिव्ह काम केल्याने. आणि आपल्याला हा जो प्रोडक्टिव्हिटीचा एफर्ट आहे, जेव्हा आपण मी टाईम किंवा आपण म्हणतो ना की लेजर टाईम किंवा माझा स्वतःचा रेस्ट टाईम, या टाईमला आपल्याला जस्टिफाय करावं लागतं. म्हणजे किती मोठी आयरॉनिकली ट्रूथ आहे की मी प्रोडक्टिव्हिटीला सेलिब्रेट करते आहे आणि माझ्या स्वतःच्या कम्फर्टला मला जस्टिफाय करावं लागतं. मी का बसली आहे, मी माझ्या आनंदासाठी बसली आहे, पण मला सांगावं लागतं की मी का बसली आहे, का सांगायचं. असं होतं की मी जर काम केलं तर मी छान आणि काम नाही केलं तर मी कायच करते आहे.
मी रीडिंग करते आहे का, किंवा मी गाणी ऐकते का, मी नुसतं चहाचा कप घेऊन बसलेली आहे का, किंवा मला गार्डनमध्येच बसायचं आहे, मी गार्डनमध्ये फिरते आहे, किंवा मी फुलांनाच बघते आहे, किंवा मी पक्ष्यांनाच बघते आहे, मी काहीही करू शकते, पण मी इथे काय करते आहे हे मला जस्टिफाय करावं लागतं. आणि मी जर काम सुट्टीच्या दिवशी नाही केलं तर मला लॅपटॉप माझ्या हातात नाही, आज माझ्या हातामध्ये मला जे काही प्रोजेक्ट करायचं त्याचं काहीच काम नाही आहे, मग त्या कामात त्या दिवसात मी काय करणार, याचा गिल्ट खूप येतो की. आणि जसं मी म्हटलं मगाशी, वर्कहोलिक पर्सन असेल ना, त्याला तर सगळ्यात पहिले सकाळी उठल्यावर असतं की मी आता दिवसभर करणार काय, माझा दिवस कसा जाणार, मग तो पर्याय शोधतो. आता आपण जे हे फॅड बघतोय की सॅटर्डे संडे आलं की विकेंडला बाहेर जायला पाहिजे, माहितीच नाही व्यक्तींना घरी बसून करायचं काय आहे. तुम्ही घर एन्जॉय करा ना, एकदा करून बघा, घर बोलतं तुमच्यासोबत, पण ते नाही जमत. कारण आपल्याला तोच प्रश्न येतो, प्रोडक्टिव्ह टाइम म्हणजे कामामध्ये एंगेज असणं, प्रोडक्टिव्ह टाइम नाही म्हणजे तुम्ही काहीच करत नाही आहे. खूप घरांमध्ये हे बघितलं जातं की ती एखादी स्त्री घरामध्ये सतत कुठल्या तरी कामात दिसली पाहिजे. ती जर बसली आहे, तू का बसली ग, हा प्रश्न विचारला जातो. पण का विचारला जातो, उलट बरं आहे तुम्हाला दिसते ती बसली आहे निवांत, पण असं होत नाही. आपल्याला वाटतं की त्या व्यक्तीने सतत सतत कामामध्ये एंगेजच असायला पाहिजे, तर हा गिल्ट येतो. बरोबर. किंवा घरात पण म्हणजे आता जसं म्हटलं की स्त्री सतत कुठल्या तरी कामात दिसली पाहिजे, आपण पण तिला विचारतो की का बसलीस, किंवा आजी जरी घरात एखादी बघायला गेली ना तरी तिचं असं होतं की नाही काय मी अशीच बसलीये, मग त्यापेक्षा काहीतरी करते, हेच काम करेन, मी तेच काम करेन, असं होत राहतं. शांत बसणं किंवा मी माझ्यासाठी बसतेय ही गोष्टच मान्यच केली जात नाही. खूपदा ही होतं की आजी आणि त्या लेवलच्या ज्या आहेत ना, त्यांना सवय आहे, त्यांच्या तोंडून हे वाक्य तुम्हाला कायम ऐकायला मिळणार, माझ्याकडे काहीच काम नाही आणि काहीतरी. मग तुम्हाला स्वतःला एकटं बसायला का भीती वाटतेय, स्वतःच्या विचारांची इतकी काय भीती वाटतेय. आणि खूप मोठं इंट्रोस्पेक्शन करण्याचा हा विषय आहे की तुम्हाला स्वतःचा कळलंय का बाबा, तुम्हाला स्वतःसोबत राहायला जमतंय का, नाही जमत. इव्हन मी तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी सांगते किंवा एक तुम्ही करून बघा, कधी जमलं तर, म्हणजे ऑफ द ट्रॅक होते पण यू कॅन डू दिस थिंग. आरशासमोर बघून बोलता नाही येत आपल्याला, म्हणजे त्याला प्रयत्न करावे लागतात. डोळे टाकून आरशामध्ये बघा तुम्ही स्वतः इमेजला, आणि स्वतःशी काय, नाटकाचे डायलॉग नाही, नाटकाचे डायलॉग आपण पाठ करू शकतो आरशात बघून, पण स्वतःचा संवाद नाही करू शकत, कारण खूप मोठी भीती असते की मी स्वतःसाठी काय बोलू. बरोबर. आता जसं प्रोडक्टिव्ह गिल्ट हा प्रकार आपण बघितला, तसंच एक सक्सेस गिल्ट म्हणून बघितलं जातं की आपण कुठल्या तरी कामात स्वतःला इतकं झोपून देतोय आणि त्यात सक्सेसफुल सुद्धा होतो, पण त्या गोष्टीसाठी तेवढा टाइम द्यावा लागतो. मग कुठेतरी आपले जुने मित्र किंवा फॅमिली टाइम ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू मागे पडतात आणि मग हे ऐकायला लागतं मित्रांकडून की काय आता तू वेळच देत नाही, तू आधीसारखी राहिलीच नाहीये, किंवा मग घरातल्यांना असं वाटायला लागतं की तू घरी वेळच देत नाहीयेस किंवा कामात लक्ष नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी मग मागे पडायला लागतात. मग सक्सेस आपण सेलिब्रेट करण्यापेक्षा त्याचं मग ओझं व्हायला लागतं की अरे मी एवढं करून पण शेवटी काय, हे लोक मला हेच म्हणतात की मी आधीसारखी राहिली नाहीये किंवा मी चेंजच झाले. त्याचा एक वेगळा गिल्ट यायला लागतो. बरोबर. याच्यामध्ये ना खूपदा हे वाक्य सुद्धा खूप छानपणे फॅब्रिकेटेड केलेलं आहे की तुम्हाला सक्सेस व्हायचं आहे ना, तुम्ही नात्यांना विसरा, किंवा तुम्ही मित्रांना बाजूला ठेवा आणि सतत पळत राहा. हे फ्रेम का झालं आहे, कारण आपल्याला कुठेतरी ध्येयाला गाठायचं आहे म्हणून फ्रेम झालेला आहे. पण असं कसं होऊ शकतं की तुम्ही मित्रांना विसरणार, तुम्ही फॅमिलीला विसरणार आणि एकटेच पळत आहात. एंड ऑफ द डे तुम्हाला फॅमिली लागणारच आहे, तुम्हाला कोणातरी सपोर्ट लागणारच आहे. तुम्ही इमोशनल ह्युमन बिईंग आहे, त्याच्यामुळे इमोशनली तुम्हाला कनेक्टिव्हिटी कोणाशी तरी पाहिजेच आहे. सोशल मीडियावर तुम्ही किती तुमचा टाइम स्पेंड करणार आहे, शेवटी तुम्हाला व्यक्तीच बोलायला लागेल. एआयशी किती चॅट करणार तुम्ही, शेवटी तुम्हाला ह्युमन व्हॉइस हवा आहे. मग इथे जेव्हा एखादी व्यक्ती सक्सेसफुल होते ना, तर त्या व्यक्तीने जर असा विचार केला की मी सक्सेसफुल झाली तर माझ्याकडे बघून किंवा मला प्रेरणा घेऊन 4 लोक अजून तयार होऊ शकतात ना माझ्या फॅमिलीचे किंवा माझे मित्र किंवा आणखी कोणी, तर चला मी त्यांना घेऊन पण सोबत जाऊ शकतो. मग तो गिल्ट येणार नाही की मी माझ्या फॅमिलीला मागे टाकलंय
किंवा माझ्या मित्रांना मी वेळ देऊ शकत नाही. तुम्ही 24 तास नका बसू फॅमिलीसोबत किंवा तुम्ही 24 तास मित्रांना सुद्धा वेळ देऊ शकत नाही. बरोबर. पण जिथे कुठे मित्र किंवा मैत्रिणी किंवा मग फॅमिली किंवा आणखी कोणी कलिग्स म्हणा, यांच्याशी काहीतरी गप्पा तुम्हाला करायच्या असेल तिथे क्वालिटीच्या 5 मिनिटाच्या गोष्टी करा बरोबर. आणि नंतर मग तुम्ही तुमच्या कामाला परत सुरू करा. पण असं होत नाही की मला फॅमिली नको आहे, मला कुठले नातेसंबंध नको आहे, मी फक्त काम करणार. पण त्या कामाचं अगेन तेच अप्रुव्हल आलं तर तुम्ही खुश होणार. प्रोडक्टिव्हिटी सिद्ध झाली तर तुम्हाला हॅपीनेस येणार. प्रोडक्टिव्हिटी सिद्ध झाली नाही तर मी इतकं सगळं केलं, सॅक्रिफाईस केलं, फॅमिली सोडली, सगळे मित्रमंडळी सोडली आणि मी पुढे गेली, प्रयत्न केले, पण मला सक्सेस मिळूनही माझ्यासोबत कोणीच नाही सेलिब्रेट करायला, याचा गिल्ट वेगळा. तर प्रोडक्टिव्हिटीसाठी किंवा तुम्ही नातेसंबंध सगळे बाजूला ठेवताय आणि तुम्ही एकटेच धावताय, पळताय, एका गोष्टीसाठी प्रयत्न करताय, ती मिळाल्यानंतर पुढचं काय? सेलिब्रेट करायला कोण लागेल? कौतुक कौतुक करायला कोण लागेल? आणि कौतुकाची थाप जर घरातून मिळत नसेल तर मग त्या कौतुकाचा उपयोगही काय? खरं तर आता जो आपण प्रश्न बघणार आहोत तो सगळ्यात आई वडिलांना आणि मुलांना रिलेट करणार आहे. जसं की एखाद्या घरात लहान मुले आणि त्याचे आई वडील कामासाठी बाहेर जात आहेत, तर अशी सिच्युएशन येते की लहान मुलाला दुसरीकडे कुठेतरी ठेवावं लागते किंवा दुसऱ्यावर त्याची जबाबदारी सोपवून त्यांना बाहेर कामासाठी पडावं लागते. तर मग कुठेतरी त्यांना ह्याचा गिल्ट येतो की मी माझ्या कामाच्या टाईममध्ये मी माझ्या मुलांना वेळ नाही देऊ शकत आहे. या प्रकारचा गिल्ट आई वडिलांना आत्ता येतो आणि आमच्यासारख्या वयाच्या मुलांना आत्ता कामासाठी बाहेर पडायचंय, पण आई वडिलांच्या या अपेक्षा आहेत की चला आता या पॉइंटला आपल्या मुलांनी थोडंफार आपल्यासाठी पण क्वालिटी टाइम स्पेंड केला पाहिजे. तर मग आम्हाला याचा गिल्ट येतोय की आम्ही आता बाहेर पडायचं वय आहे आणि आता आई वडिलांच्या कुठेतरी अपेक्षा आहेत की आपल्यासोबत त्यांनी वेळ घालवला पाहिजे. तर मग यावर काय म्हणाल तुम्ही? कारण मुलांना गिल्ट येतोय की आम्ही आई वडिलांना वेळ नाही देऊ शकत आहे आणि आई वडिलांना गिल्ट येतोय की मी माझा लहान मुलगा आहे आणि मी त्याच्यासोबत टाइम नाही स्पेंड करू शकत आहे. तुम्हाला एक लक्षात येत आहे का? गिल्ट हा प्रत्येक वयाच्या लोकांना येतोय. त्याची इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असू शकते. पण हे जे गिल्ट आहे ना, पॅरेंटिंगचे गिल्ट, हे खूप जास्त प्रमाणामध्ये येतात आणि याच्यामध्ये आईवडिलांना जो गिल्ट येतो आणि स्पेसिफिकली आईला जो गिल्ट येतो तो महाभयंकर आहे आणि तो समाजाकडून इतका जास्त लादलेला आहे. एखादी बाई जर वर्किंग वुमेन असेल आणि ती वर्किंग वुमेनचं जर शेड्यूलच सकाळी 9 पासनं तर 7 पर्यंत असेल किंवा मग तिला त्याच्या आधी तिला घरून निघायसाठी पूर्ण तयारी करावी लागते. त्या बाळाला कुठल्या तरी पाळणा घरात म्हणा किंवा मावशीच्या सुपूर्द करून मग त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून ती घरातून बाहेर जाणार. पण अशा आईला जर तिच्या मुलाला काही झालं किंवा तो आजारी पडला किंवा काही झालं तर तू लक्ष द्यायला नव्हतीस तेव्हा, हा एक प्रश्न किंवा हे एक वाक्य कायम ऐकावं लागतं की तुझी गरज आत्ता घरी मुलाला होती, पण तू हे सगळं करिअरला प्रायोरिटी देतेस, त्याच्यामुळे तुझं हे वागणं बरोबर नाही किंवा हे अप्रोप्रिएट नाही, हे पुरुषांना म्हटलं जात नाही. पण हे स्त्रीकडनं डेफिनेटली अपेक्षा केली जाते की आईची ही जबाबदारी आहे की तिने पहिले प्राधान्य मुलाला द्यावं, त्याचं संगोपन पहिले करावं आणि नंतर मग तिने तिचं करिअर नंतर बघावं. तर हा गिल्ट समाजाकडून लादलेला जास्त असतो. याच्यामध्ये मुलाची काळजी घ्यायला ती कुठे कमी पडते असं नाही. पण एखादी त्याचं उलट बघा ना की एखादी आई घरीच राहते आणि ती 24 तास घरी आहे, पण तरीसुद्धा त्या मुलावर जर वाईट संस्कार होत असतील मग त्याच्यामध्ये त्या मुलाचा दोष आहे की आईचा दोष आहे? आणि त्या उलट जर ही बाई जी वर्किंग वुमेन आहे आणि ती तरीसुद्धा मुलाला चांगल्या संस्कारामध्ये वाढवते आहे, क्वालिटी टाईम थोडासा देत असेल पण त्याच्यामध्ये चांगले संस्कार घडवते आहे, तर मग हे कंपॅरिझन केलं जात नाही. गिल्ट दिला कशाचा जातो की तू 24 तास अवेलेबल नाही आहे. बरोबर. दुसरी घटना ज्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं की तुमच्या एजच्या मुलांनी की आईवडिलांना वेळ देऊ शकत नाही आहे, पण आईवडील तेवढे स्ट्रॉंग आहेत, ते तेवढे मॅच्युअर्ड आहे, ते समजू शकतात की मुलांच्या प्रायोरिटी वेगळ्या आहेत किंवा त्यांना सध्या करिअर करायचं, त्यांच्या प्रायोरिटीनुसार ते लोक त्यांचा वेळ ॲडजस्ट करणार आहेत. पण हा गिल्ट येतो की अरे मला आज संडे असून मला आईवडिलांसोबत राहायला पाहिजे होतं, त्यांच्यासोबत गप्पा करायच्या होत्या, पण मी कामामध्ये गुंतलेली आहे. तर हे दोन्ही पद्धतीने हा गिल्ट येणार आहे. पण त्याला मीन वाईल आपल्याला एक
कुठला तरी असा वे काढावाच लागेल की जिथे तुम्ही ठरवा ना की मी 24 तास नाही राहू शकत आणि राहू पण शकत म्हणजे आपण राहायलाच नको, कारण 24 तास तुम्ही काय बोलणार. तेही आहे. त्याच्याऐवजी तुम्ही 2च तास घरी आहात किंवा तुम्ही 5च तास घरी आहात, त्या 5 तासाला जगा पूर्णपणे. मग तेव्हा पण तुम्ही ऑफिसचंच काम करत आहे, तेव्हा पण तुम्ही घरचाच विचार करते किंवा तुम्ही आणखी कशाचा तरी विचार करताय. मग हे जर डेव्हिएशन तुमचं होत असेल तर मग डेफिनेटली तुमच्या 24 तास राहण्याचा उपयोग आणि तुमच्या 2 तास राहण्याचा उपयोग सेमच होणार आहे. मग तुम्ही ठरवा की मी 2च तास घरी आहे किंवा 5च तास घरी आहे, तर 5 तासामध्ये मी क्वालिटी टाईमच स्पेंड करणार. तेव्हा आईबाबांना काय हवं आहे, ते नको आहे ते बघणार. त्यांना आत्ता कुठे जायचं आहे का, मंदिरात जायचं आहे का किंवा कुठे नातेवाईकांकडे जायचं आहे का, मी ते करू शकते का, नाही काही तर मी मार्केटमध्ये जाऊ शकते का, नाही काही ते मी 4 नवीन फुलझाडं आणू शकते आहे का, किंवा आईला घेऊन मी कुठेतरी सोबत जाऊ शकते आहे का, नुसतंच गार्डनमध्ये फिरते आहे का. काहीतरी अशी कामं आपण करू शकतो जिथे त्यांना वाटेल की हां, माझी मुलगी 4च तास मला देते, पण 4 तास पण क्वालिटीचे देते. मग असे काहीतरी वे आउट त्याच्यामधनं निघायला पाहिजे. इन्स्टेड ऑफ जस्ट आपण हे करणं की तू वेळ नाही दिला म्हणून मला गिल्ट आला आणि मी वेळ देऊ शकत नाही म्हणून मलाही गिल्ट आला. आणि हे जे गिल्ट येण्याच्या पद्धती ज्या आहेत त्या थोड्याशा आपण इंटेलेक्च्युअली जर बघितल्या ना, तर माइंडफुली त्याच्यातनं कुठले ना कुठले आपल्याला मार्ग स्वतःच निघतात. बरोबर. थोडंसं प्लॅन आउट करून आपण गोष्टी वर्कआउट करू शकतो, जेणेकरून म्हणजे ज्या गोष्टींचा असं मोठं काही इश्यू नाही होणार आणि वेळेवर त्या सावरताही येतील. एक्झॅक्टली. आणि रोजच्या गोष्टी रोज सावरल्या ना की त्या साठत नाही. बरोबर. नाही तर पायलप होत गेल्या किंवा एकदा आई तुम्हाला म्हणणार बस झालं तुझं बाहेर जाणं, बस घरी. त्या अंतापर्यंत येतं. आणि खूप सगळ्या महिलांना मी बघितलेलं आहे, त्यांनी नोकरी सोडून फक्त मुलासाठी सॅक्रिफाईस करतात त्यांचं करिअर. आता इथे परत तेच होतं ना की तुम्ही 24 तास घरी आहात, पण तुम्ही गिल्टमध्ये आहात की अरे मी नोकरी नव्हती सोडायला पाहिजे. मग तुम्ही मुलाकडे लक्ष देताय ना, तुम्ही पूर्ण करिअर करताय. मग त्या डिलेमामध्ये आणि त्या 2 नावेवर पाय ठेवून त्या सेल करत असतात स्वतःला. कधीतरी असं पण होत असेल की मुलगा लहान आहे म्हणून आईने नोकरी वगैरे सोडली आहे आणि नंतर तो मोठा झाल्यावर मग ते फ्रस्ट्रेशनने असं होतं की अरे मी तुझ्यासाठी सगळं सोडलं आणि तू असं करतोस. होतं. ते परत त्याला गिल्ट देत राहणं की मी तुझ्यासाठी केलंय म्हणून. त्यापेक्षा वेळच्या वेळी ते डिसिजन प्लॅन आउट केलेले जास्त बरे. एक्झॅक्टली. हे होतं. कारण ज्या बाया नोकरी सोडून घरी बसतात, खूप वर्किंग वुमेन काही इंटेलेक्च्युअली विचार करतात आणि त्याबरोबर त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करतात. त्याच्यामध्ये पण वर्क फ्रॉम होम घेणाऱ्या काही महिला असतात, ज्या खूप इंटेलेक्च्युअली त्या डिसिजनपर्यंत पोहोचतात की नाही मी इतके तास नाही देऊ शकत, पण मी इतके पार्ट टाइम इतकं काम करू शकते. पण त्याच्यामध्ये काही जणांना इतकं फ्रस्ट्रेशन ते मॅनेज होत नाही आणि मग त्यांचं असं असतं, दिवसातून 4दा त्याला ऐकवणार, तुझ्यामुळे मी नोकरी सोडली, तू माझं ऐक, तू माझ्याकडे लक्ष दे, मी तुझा अभ्यास घेते, तू इथे बसलाच पाहिजे, तू हे केलंच पाहिजे. याचं दडपण ते हळूहळू नवऱ्यावर, मुलावर, फॅमिलीवर टाकायला सुरुवात होते. आणि त्यांना अननोइंगली त्यांना कळत नाही की मी फ्रस्ट्रेशन का काढतेय, कारण गिल्ट अनरिझॉल्व्ड आहे ना. त्याला रिझॉल्वच केलं नाही, त्याला उत्तरच मिळालं नाही. तुम्ही एखाद्या गोष्टीला अनआन्सर्ड सोडलं की तो तुम्हाला पुढे त्रास देणारच देणार आहे आणि 100% देणार आहे. थोडक्यात गिल्ट येऊन द्यायचं नसेल तर तुमचं वेळोवेळी तुमचं डिसिजन मेकिंग चांगलं पाहिजे. आणि ते तुम्ही चर्चेतनं सोडवा. असं नाही की मला वाटतंय म्हणून मी हेच केलं पाहिजे. समोरच्याला पण कळू द्या की तुमचं काय मत आहे, त्याचं पण मत घ्या. मे बी त्याचं मत वेगळं असेल. इथे पुन्हा हो म्हणायचं नाही म्हणायचं हा तुमचा निर्णय असतो, पण ते इंटेलेक्च्युअली त्या गोष्टी थोड्या डिस्कस झाल्या पाहिजे, थोड्या काही लाईट नोटवर पण गेल्या पाहिजे आणि त्याच्यातनं वे आउट सगळ्यांनी मिळून काढता येतो. बरं, पुरुषांना कोणी असं म्हणतं का की तू नोकरी सोडते, बाळाकडे कोण लक्ष देणार, असं म्हटलं जात नाही. पण स्त्रियांकडनं ही अपेक्षा केली जाते की तू ते सोड, करिअर तुझं होत राहील. आणि तुम्ही बघत असाल की हा ग्लोबल रेशो सुद्धा हे सांगतो की जे गॅप घ्यायची जी पद्धत आहे फक्त फॅमिलीसाठी आणि बाळासाठी, ही वुमेनमध्ये टेंडन्सी जास्त आहे, कारण त्यांना ती त्यांची प्रायोरिटी वाटते. पुन्हा तोच भाग येतो कंडिशनिंगचा. कंडिशनिंग काय सांगते की मुलींनी किंवा आईनी सगळ्यात पहिले प्रायोरिटी फॅमिलीला द्यायची. सगळ्यात त्यांचीच मोठी रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, बाळ झाल्यावर बाळाचं संगोपन करणं. ते संगोपन करणं म्हणजे काय की 24 तास त्याच्याकडे बघणं, त्याच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी ऑब्झर्व करणं, त्याला सगळीकडे गाईड करणं, किंवा त्याला शाळेत न्यायचं आहे, क्लासेसला न्यायचं आहे, ट्युशन क्लासेस लावायचे आहे,
कुठले एक हॉबी क्लासेस लावायचे, जे काही आहे ते सगळं त्याचं आईने मॅनेज करणं, ही एक अनरिटन रूल आहे. जो अनरिटन रूल त्यांनी फॉलो केलाच पाहिजे याचं दडपण असतं. पण याच्यामध्ये तोच भाग येतो ना, गिल्ट कधी येणार, जेव्हा तुम्हाला रिअलाइज होतं की मी मॅनेजच नाही करते, नाही करत आहे. माझा मुलगा पण माझं ऐकत नाहीये, पण मला प्रेशर पण आहे की मी माझं नोकरी सोडलेली आहे, मग आत्ता काय बॅलन्स आउट होणार आहे. मग हे बॅलन्स आउट नाही झालं की मग गिल्ट येतो की अरे मी नोकरी नव्हती सोडायला पाहिजे, तसंही तो माझं ऐकतच नाही, ऐकतच नाहीये. तसंही तो शाळेमध्येच राहतोय, मी घरी बसून करतच काय आहे. करतच काय. मग अशा वेळेस तो गिल्ट येतो, जेव्हा हे लेवल आउट नाही होत. एखाद्याला कळतं की दुसऱ्याला मॅनिप्युलेट कसं करायचं. प्रोफेशनमध्ये जनरली काय होतं, साम, दाम, दंड आणि भेद या चारही गोष्टींचा उपयोग करून गिल्ट प्रकर्षाने समोरच्याला दिलं जातं. लव प्लस गिल्ट या दोन्हीचं कॉम्बिनेशन जर परफेक्ट बसवलं तर त्या व्यक्तीला कळतं की मी या व्यक्तीला कधीही गॅसलायटिंग करू शकतो. तेव्हा ते मॅनिप्युलेटर्स तुम्हाला वेल यूज्ड करतात आणि खूप छान पद्धतीने त्यांना माहीत असतं की हे कसं खेळायचं आहे. एकीकडे दाखवायचं की मी खूप प्रेम पण करतोय आणि दुसरीकडे दाखवायचं की मी ब्लेम पण करतो.